तर शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर महिना संपत आला आणि नोव्हेंबरची सुरुवात झालेली आहे। तर आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी सद्यस्थिती आंबा बागेमध्ये बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या बागेमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोहर दिसण्याऐवजी बऱ्यापैकी अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे किंवा अवकाळी पाऊस जास्त पडल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या बागेमध्ये व्यवस्थितरित्या कल्टर ॲप्लिकेशन, खत व्यवस्थापन, छाटणी तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्धा जर बागेमध्ये जर पालवी निघाली तर आता बरेच शास्त्रज्ञ, बरेच आंबा बागायतदार लोकांना एक अचूक मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करतायत। पण बरेच लोकांची प्रॅक्टिस थोडी कमी पडते। तर काही लोक म्हणतात 0.34 मारा, किंवा काही म्हणतात पोटॅश मारा, किंवा काही लोक म्हणतात लिव्होसिन मारा। पण हे सर्व करत बसण्यापेक्षा तर साधारणतः ती प्रक्रिया केल्यानंतर त्याचा रिझल्ट जरी आला तरी त्याला कमीत कमी 1 ते 1.5 महिना जाईल। तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या आंबा बागा एकतर उशिरा मोहर निघेल आणि त्याला मार्केटमध्ये कुठल्याच प्रकारचा भाव मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, पाठीमागच्या 10 वर्षापासून केलेली योग्यरित्या प्रॅक्टिस आणि त्याचा आलेला चांगला आणि वाईट अनुभव तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो। तर पाठीमागचे तुम्ही हे जर बघत असाल तर काही ठिकाणी काडी मॅच्युअर आहे, काही ठिकाणी मोहर निघण्याची अवस्था आहे, तरी पण बागेमध्ये 20 ते 30% पालवी निघाले। तर मित्रांनो, काय करायला पाहिजे? तर या ठिकाणी ही जी पालवी निघालेली आहे ही एकतर तुम्हाला कटरच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने अशी बागेची पालवी काढायची। तर ही अशा पद्धतीने जर पालवी काढली तर पाठीमागची जी स्टम आहे तो मॅच्युअर झालेला आहे, त्याच्यामध्ये गर्भधारणेची प्रक्रिया झालेली आहे आणि ह्या मॅच्युअर झालेल्या फांदीला आपण कल्टर ॲप्लिकेशन केल्यामुळे इथं पाठीमागे ह्याला 100% मोहरच निघणार। कारण की थंडीच्या दिवसामध्ये झाडांना फक्त आणि फक्त मोहरच निघतो, तो मग पालवीच्या स्वरूपामध्ये असेल किंवा रेग्युलर मोहर असेल। तर ही पालवी मॅच्युअर व्हायला कमीत कमी 40 ते 50 दिवस जातील। त्याला कुठल्याही प्रकारची खतं किंवा कुठल्याही प्रकारची मायक्रोन्यूटन किंवा कुठल्याही प्रकारची लिक्विड जर तुम्ही दिली तर ह्या पालवीला मॅच्युरिटी यायला कमीत कमी 60 ते 70 दिवसाचा कालावधी जाईल आणि मग आपल्या या वर्षी पण सीझन लेट होईल। आणि सीझन लेट झाल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की मार्केटमध्ये कमीत कमी भावामध्ये व्यापारी माल पाडून मागतात। तर आता हा पाठीमागचा तुम्ही बघा, तर या ठिकाणी झाड तयार आहे, मॅच्युअर झालेला आहे, त्याला कुठल्याही प्रकारची खत औषधं मारायची गरज नाही। आणि इथं जर तुम्ही बघत असाल पुढे इथं जर तुम्ही बघत असाल की बऱ्यापैकी नवीन फुटवा निघालेला आहे। हा फुटवा निघाल्यानंतर आपण या ठिकाणी बागेमध्ये एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाची फवारणी फुटवा काढल्यानंतर आपल्याला घ्यायचे आणि त्या बुरशीनाशकामध्ये, कीटकनाशकामध्ये 0050 हे पोटॅशयुक्त खत आपल्या बागेला पण त्या फवारणीच्या माध्यमातून द्यायचंच आहे। कारण की पोटॅशयुक्त खत दिल्यानंतर बागेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण थोडं दाबलं जातं आणि मग आपल्या बागेला लवकर आणि सुंदर असा मोहर निघायला काहीच अडचण नाही। तर मित्रांनो, बागेची पालवी मॅच्युरिटीच्या दिशेनं न घालवता तिला लवकरात लवकर अशा प्रकारची 4 माणसं लावून, बायका लावून या ठिकाणी त्या बागेचा खुडा काढून घेतलं कधीही चांगलं राहील। कारण की या ठिकाणी बागेची नवीन पालवी काढल्यामुळं आपल्याला या ठिकाणी फक्त आणि फक्त मोहरच निघेल। कारण की इथून पुढे पुढच्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी थंडी पडायला चालू होईल आणि थंडीमध्ये नवीन फुटवा निघण्याच्या ऐवजी मोहरच निघेल, पण ही पालवी मॅच्युअर व्हायला बऱ्यापैकी वेळ जाईल। तर मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्या बागेची तर सद्यस्थिती काडी चांगली होती आणि अवकाळी पाऊस जर पडला असेल तर आपल्याला आपल्या बागेमध्ये अशा प्रकारचा सर्वच फुटवा आपल्याला काढून घ्यायचा आहे। याच्यासाठी थोडी मेहनत लागेल, पण शेतकऱ्यांनी आपल्याला आपल्या बागेमध्ये 5 नोव्हेंबर बऱ्यापैकी 5 ते 10 बागांना मोहर पण निघलेला आहे। आता तो मोहर निघलेला त्याचा माल चालू होणार कधी आणि ही पालवी ही मॅच्युअर होऊन ह्याचा मोहर निघणार कधी? तरी सर्व शेतकऱ्यांनी एकच काळजी घ्यायची की लवकरात लवकर अशा पद्धतीनं आपल्या बागेला निघालेली पालवी ती खुडून घ्यायची आहे। खुडून घेतल्यानंतर ह्याला व्यवस्थितरित्या कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची आणि बागेला 50% 40% मोहर निघाला तरच आपल्याला पाणी सोडायचं आहे। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा। कमेंट बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, आंब्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ॲड करण्यासाठी तुम्हाला मी लिंक पाठवतो, ती लिंक जॉईन होऊन तुम्ही आपल्या आंबा उत्पादक ग्रुपला जॉईन व्हा। धन्यवाद।